आमदार रईस शेख आपल्यासोबत आहे, आपण यांच्याशी बोलणार आहोत। मराठी अमराठी वाद वाढतोय असं तुम्हाला वाटतं? आणि मीरा भाईंदरमध्ये आज मनसे आंदोलन करते, पण पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली मनसेने। बघा, याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की वाद काहीच नाही आहे, राजकीय सगळं आहे। इलेक्शन आल्यावर सर्वांना मराठी भाषेचा आठवण येत आहे। मनसे जे करत आहे ते राजकीय आहे आणि ज्यांना मराठीशी प्रेम आहे त्यांनी मराठी लोकांना प्रेमाने शिकवा। निशिकांत दुबे यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, निशिकांत दुबे अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत, पण गुणरत्न सदावर ते म्हणतात की निशिकांत दुबे यांनी जे म्हटलंय त्यामध्ये कुठलाही महाराष्ट्र द्रोह नाही, ते महाराष्ट्र प्रेमी आहेत। त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जातो। दुबे साहेबांनी जे म्हटलं आहे ते महाराष्ट्र विरोधी आहेच, पण ती भाजपाची मानसिकताच आहे। आज जे राजकारण भाजपा करते, मराठी प्रेम असेल ना तर त्यांनी नोटीस काढवा दुबे साहेबांना। महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी बैठकसुद्धा घेतली काल आणि सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। कसं पाहता मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांबाबत? नाही, सर्व पक्षांनी आता तयारी सुरू केली, त्यांची तयारी तर आमची पण तयारी। आणि मुंबईमध्ये जे मोठे प्रश्न आहेत, खड्ड्यांचे प्रश्न आहेत, BST मध्ये जे वाढ केलेली त्यांनी भाड्यामध्ये, जी परिस्थिती आहे, पाणी जेवढं साचलं होतं आणि मुंबईत त्यांना भाजपाला मुंबईचे लोक आता शिकवतील की मुंबईमध्ये एवढी वाईट परिस्थिती झाली आणि सर्व जमीन विकण्याचं काम भाजपा करतोय, तर मुंबईचे लोक भाजपाला या इलेक्शनमध्ये दाखवतील की मुंबई कुणाची आहे। दादा, बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।